की बाबांना कुठेही काही चूक दिसलं, की ते लगेच धावून जायचे, लगेच मदतीला जायचे, लगेच आवाज उठवायला जायचे. त्याच्यातलाच एक किस्सा म्हणजे की नगरला सुरेश जोशी नावाचे गृहस्थ होते. ते सगळीकडे फिरायचे, जिल्ह्यामध्ये वस्तू जमा करायचे आणि ते सगळ्या अशा दाखवायचे आणि ते माझ्या आजोबांचे मित्र होते चांगले. तर ते आजोबांना दरवेळेला काही नवीन दिसलं, की ते घेऊन यायचे दाखवायला. तर ही बाबांच्या मनातली लहानपणची ही आठवण होती. आणि अ, एक लेख आला, मला अजूनही आठवतंय महाराष्ट्र टाइम्सच्या फ्रंट पेजवर तो लेख होता, अगदी पहिल्या पानावर, की नगरचं वस्तुसंग्रहालय बंद पडणार आहे. कारण फंड्सच नाहीयेत त्यांच्याकडे ते सगळं मेंटेन करायला आणि सगळं चालवायला. तर बाबा एकदम अस्वस्थ झाले. त्यांनी सुरेश जोशींना फोन केला, की काय नेमका प्रॉब्लेम आहे? काय आहे? हे आहे, ते आहे, ते आहे. तर त्यावेळेला बाबांनी ठरवलं, की आपण काहीतरी करूयात. जेणेकरून हे वस्तुसंग्रहालय चालू तरी राहिलं पाहिजे. लोकांना ते दिसलं तरी पाहिजे. नाहीतर नगरचा इतिहास असाच पुसला जाईल. म्हणून त्यांनी ठरवलं, की आपण स्टार नाईट करूयात. ते कलेक्टरला जाऊन भेटले. कारण कलेक्टर हा अ, पदसिद्ध अध्यक्ष असतो नगर वस्तुसंग्रहालयाचा. कलेक्टरला जाऊन भेटले, की आपण काय करू शकतो? हं. ते म्हणाले, की "साहेब फंड्स आल्याशिवाय काहीही करता येणार नाही." बरं फंड्सची जी गरज होती ती पण खूप मोठी होती, की म्हणजे असं नव्हतं, की आपण काढले आणि उचलून दिले पैसे. आणि तसं करणं योग्यही नव्हतं त्यावेळेला. सो बाबांनी ठरवलं, की आपण हे करूयात, स्टार नाईट करूयात. त्यावेळेला ना भारताच्या बाहेर, भारतामध्ये सुद्धा स्टार नाईट्स ह्या खूप चालायच्या. जे सगळे मोठे-मोठे ॲक्टर्स त्यांचे ग्रुप्स करून जायचे आणि ते 2-3 तास परफॉर्म करायचे लोकांच्या समोर. ही गोष्ट आहे साधारण 97-98 ची. आणि माझे आजोबा 96 साली गेलेले होते आणि ही 97 नंतर माझी आजी थोडी-थोडी आजारी पडायला लागली होती. ती मुंबईला होती आमच्याकडे आणि नानावटी हॉस्पिटलमध्ये तिची ट्रीटमेंट चाललेली होती. जवळ-जवळ 4-5 महिने ती हॉस्पिटलमध्ये होती. त्याच सुमारासच्या ह्या घटना आहेत. आणि बाबांचं शूटिंग फुल फ्लेज चाललेलं होतं. एकीकडे आजीची तब्येत हे होत होती. दुसरीकडे त्यांना स्टार नाईट तर करायचीच होती, कारण त्यांच्यातलं ते हे त्यांना बसू देत नव्हतं स्वस्थ. मग त्यांनी गोविंदाला विचारलं. गोविंदा इज अ व्हेरी गुड फ्रेंड. बाबांचा खूप चांगले मित्र होते ते. तर गोविंदाला विचारलं, की "गोविंदा असं-असं माझ्या डोक्यात आहे करायचं. तू करशील का?" तो म्हणला, "हो, सदाजी आप बताइए, हम करेंगे." आणि तो, जॉनी लिव्हर, असरानी, किती मोठी-मोठी नावं आहेत ना. हे सगळ्यांनी बाबांनी त्यांना सांगितलं म्हणून एका क्षणात होकार दिला. डेट्स दिल्या त्यांच्या आणि एकही पैशाचं मानधन न घेता ते स्टार नाईटमध्ये परफॉर्म करायला सगळेजण तयार झाले. तर हा एवढा मोठा हे सगळं जमवून आणलेलं बरं गोविंदाच्या डेट्स त्या काळात 3-3 वर्ष आधी बुक्ड असायच्या. त्याच्यातून त्यांनी काढून दिलेल्या डेट्स. म्हणजे ती केवढी मोठी जबाबदारी होती हे आपण सगळेच समजू शकतो. आणि आजीची तब्येत खालावत चाललेली होती. खालावत चाललेली होती, 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 होती. होता, होता 4 मेला माझी आजी गेली रात्री. म्हणजे 3 मेच्या आणि 4च्या मधल्या रात्रीमध्ये. आणि काय करायचं? 8 का 9 मेला स्टार नाईट ठरलेली. करायचं काय? बरं. मग आजीला घेऊन सगळेजण आम्ही नगरला गेलो. नगरला तिचे अंत्यविधी झाले, सगळं झालं आणि कलेक्टर आले भेटायला बाबांना, की "साहेब काय करायचं आता तुमच्यावर तर ही अशी वेळ आली आहे, तुमच्या आई गेल्या आहेत" वगैरे, वगैरे. तर बाबांनी 2 मिनिटं विचार केला आणि ते म्हणाले, की "ते जर वस्तुसंग्रहालय नाही राहिलं ना, तर पुढच्या पिढ्यांना कळणारच नाही आपला इतिहास काय होता आणि मला नाही वाटत माझ्या आईला ते चाललं असतं. त्याच्यामुळे आपण स्टार नाईट तर आपण करायची." आई जाऊन 3 दिवस झालेले असताना हा माणूस स्टार नाईटसाठी उभा राहिला. कारण परत कलाकारांची डेट मिळेल, नाही मिळेल आणि परत असा योग जुळून येईल, नाही येईल. आणि त्या रात्री नगरकरांनी मिळून
स्टार नाईटचं तिकीट काढून जवळ-जवळ 15 ते 18 लाख रुपये उभे केले. ज्याच्यामुळे नगरच्या वस्तुसंग्रहालयाला एक पुनरुज्जीवन मिळालं आणि आजही ते दिमाखात उभं आहे आणि याचा बाबांनाही समाधान होतं आणि आम्हाला सगळ्यांनाही समाधान आहे, की नगरचा इतिहास हा पुसला नाही गेला.